अब्रॉड एज्युकेशन फक्त टॉपर्ससाठी स्कॉलर्ससाठी आहे असं काही नाही. इट इज फॉर द राईट फिट स्टुडंट. तुम्ही म्हणाल म्हणजे काय, ते माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इट कुड बी अ गेम चेंजर फॉर यू. नमस्कार, मी मयूर यादी. सिदोराच्या या चॅनलवरती मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. या चॅनलवरती आम्ही स्टडी अब्रॉड रिलेटेड पूर्ण प्रोसेस, स्कॉलरशिप्स, ॲडमिशन्स, ॲप्लिकेशन, ग्लोबल करिअर्स, वेगवेगळी डिफरंट करिअर्स याबद्दल सगळी माहिती देत असतो. तुम्ही जर का हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांबरोबर हा शेअर करा की ज्यांना ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटू शकेल आणि त्यांना त्यांचं ग्लोबल करिअर करण्यामध्ये चांगली मदत होऊ शकेल. जसं म्हणलं तसं की ओव्हरसीज एज्युकेशन किंवा बाहेर जाऊन शिक्षण हे फक्त टॉपरसाठी किंवा स्कॉलर मुलांसाठीच आहे असं काही नाही आहे. इट इज फॉर द राईट फिट स्टुडंट. आता त्याचा अर्थ काय, म्हणजे मला नक्की काय म्हणायचं आहे याच्यामध्ये, की ज्या वेळेला स्कॉलर मुलं असतात किंवा ज्यांना मार्क चांगले आहेत तेच फक्त जाऊ शकतात असं काही नाही. राईट फिट याच्यासाठी तुम्हाला तुमचा कोर्स काय आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. करिअर काय आहे हे माहिती असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. फक्त मला पुस्तकी ज्ञान आहे आणि मला प्रॅक्टिकलिटीमध्ये काही कळत नाही आहे म्हणून मग तुम्ही ओव्हरसीजला जाताय असं होत नाही. याच्यात वेगवेगळे मुद्दे असतात, तर आज मी याच मुद्द्यांबद्दल बोलणार आहे. माझं 10वी-12वी कंप्लीट झाली होती त्यावेळेला असं होतं की किती मार्क पडले त्याच्यावरची तुमची स्ट्रीम ठरणार, की साधारण तुम्हाला 70-80% वर असतील सायन्समध्ये असतील तर कॉमर्स, त्याच्यापेक्षा कमी असतील तर आर्ट्स, आणि मग बाकी काही आयदर लॉ किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगचे काही सब्जेक्ट्स. ह्याच्या पलीकडं काही स्ट्रीम्स नव्हत्या, आणि जरी माहिती असल्या तरीसुद्धा त्याचं एवढं लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोचलेली नव्हती आणि त्या करिअरमध्ये काय करायचं हे नक्की माहीत नव्हतं. बरेचसे करिअरचं असे होते की बाबा आता काही जमलं नाही का, पर मग जा बाबा ते कर, असे होते त्याच्यात. पण मग तसं नाही आहे त्या केसमध्ये. आता बरेच उदाहरणं आम्ही बघतोय, आमच्याकडचे स्टुडंट्स पण असे आहेत की ज्यांना ॲक्च्युली 90% जास्त मार्क पडलेले आहेत, पण बाय चॉईस त्यांनी BCom घेतलेला आहे किंवा कॉमर्स सब्जेक्ट निवडलेला आहे. का? कारण क्लॅरिटी. कुठली क्लॅरिटी, की पुढे जाऊन आम्हाला काय करायचं आहे. जसे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे त्यांच्यासाठी की CA आहे, CS आहे, CW आहे, हे क्वालिफिकेशन तर आहेच आहेत. पण BCom झाल्यानंतर किंवा BBA झाल्यानंतर मला फायनान्समध्ये काम करता येईल, फिनटेकमध्ये काम करता येईल, इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून मला काम करता येऊ शकेल, किंवा आता डेटा मॅनेजमेंटमध्ये सुद्धा मला जाता येऊ शकेल, याची क्लॅरिटी. सो नॉट नेसेसरी की तुम्हाला मार्क चांगले आहेत म्हणून तुम्ही सायन्सला जाताय आणि मग त्यात तुम्हाला पुढे नक्की करिअर काय करायचं आहे हे सगळंच माहिती आहे असं नाही होत. वेळेस जर का तुम्हाला करिअर काय करायचं हे जर का नक्की माहिती असेल तर तुमचे मार्क जरी कमी असतील 10वी-12वीच्या दरम्यान, पण तुम्हाला करिअरची जर का क्लॅरिटी असेल तर तुम्ही कुठल्या स्ट्रीमला जाणं हे नक्कीच ठरतं. दॅट इज वेअर ॲज आय सेड की राईट फिट हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतो. इफ यू आर रिअली गुड विथ द सेल्स किंवा तुम्हाला मार्केटिंग आवडत असेल आणि मे बी तुम्ही आलात BA करायला म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स, आणि तिथं तुम्ही सायकोलॉजी घेतली आणि तुम्ही कन्झ्युमर सायकोलॉजी काय आहे, बाईंग पॅटर्न्स कसे आहेत ह्याच्याबद्दल शिकलात, आणि मग त्याचा उपयोग तुम्ही पुढे जाऊन मार्केटिंगमध्ये किंवा सेल्समध्ये केला तर नक्कीच तुमचं करिअर चांगलं होऊ शकतं. मग मला 80% पडलेत आणि मी आर्ट्सला कसं जाऊ हा विचार करायची गरज नाही आहे. अँड वाईज वर्षासुद्धा मी म्हणेन की जर का तुम्हाला मार्क कमी आहेत पण तरी तुम्हाला सायन्सला जायचं आहे, आपण सायन्समधली तुम्हाला क्लॅरिटी असेल तर नक्कीच सायन्सला जा, गो फॉर इट, एफर्ट घ्या. सो दॅट इज वेअर द राईट फिट कम्स इन टू द पिक्चर. दुसरं अजून त्याच्याबरोबर काय महत्त्वाचं असतं ते म्हणजे की अकॅडमिक तर महत्त्वाचे आहेच आहेत, सब्जेक्ट लर्निंग महत्त्वाचं आहेच आहे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचे स्किल्स पण डेव्हलप करणं एक्सपेक्टेड आहे. सो जेव्हा माझे स्किल्स डेव्हलप होत राहतात पॅरलली, त्यावेळेला मला ज्या करिअरमध्ये जाऊन पुढे जिथं मला काम करायचं आहे, मला जिथं जॉब मिळवायचा आहे किंवा मला बिझनेस करायचा आहे, तिथे तुम्हाला तुमची स्किल प्लस लर्निंग ह्याचा नक्कीच उपयोग होतो. ज्या वेळेला आपण ओव्हरसीज एज्युकेशनचं बोलतो त्यावेळेला लर्निंग, स्किल विथ दॅट इंटर्नशिप हे अगदी परफेक्टली मॅच होतं आणि तिथे तुमचे एम्प्लॉयबिलिटी ॲस्पेक्ट हे खूप वाढतात. जेव्हा आम्ही स्पेसिफिकली BA, BCom, BSc अशा स्टुडंट्सबरोबर बोलत असतो त्यावेळेला त्यांना हे कॉम्बिनेशन इन अ वे एक लिथल कॉम्बिनेशनसारखं तयार होतं.
पूर्वीच्या काळी किंवा एक अजूनही असं आहे की तुमचं जर का BE आणि MBA किंवा BE आणि MS असं जर का असेल तर तुमचं कॉम्बिनेशन फार उत्तम असतं. पण आता ते हळूहळू बदलायला लागले की जिथे तुम्ही मे बी BBA आहात किंवा BCom आहात किंवा BSc विथ इकॉनॉमिक्स आहात फॉर एक्झाम्पल, त्याचबरोबर तुम्हाला प्रॅक्टिकल लेवलचे स्किल्स आहेत आणि तुम्ही इंटर्नशिप पण केलेली आहे ॲब्रॉडला आणि तुमचं चांगलं नेटवर्क आहे, तर तुमची एम्प्लॉयबिलिटी ॲस्पेक्ट खूप वाढतात. सो दिस इज वेअर द राईट फिट कम्स. सो फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट टू डू. तुम्हाला करिअर कशामध्ये करायचं आहे हे महत्त्वाचं आहे, फक्त मार्क महत्त्वाचे नाहीत. पण जेव्हा मी हे म्हणतो की मार्क महत्त्वाचे नाहीत म्हणजे मला 10वी-12वीला कितीही मार्क पडू दे काही फरक पडत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगले मार्क पडले म्हणून मी सायन्सला जायला पाहिजे, मला चांगले मार्क नाही पडले म्हणून मी आर्ट्सला जायला पाहिजे किंवा कॉमर्सला जायला पाहिजे, असे डिसिजन्स घेऊ नका. तुम्हाला करिअर काय करायचं आहे, पुढे जाऊन तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये काम करायचं आहे हे बघा आणि अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं करिअर सिलेक्ट करा. दॅट्स वेअर द स्टडी अब्रॉड फिट अशा पद्धतीची ही जी कन्सेप्ट आहे फॉर अ कॅन्डिडेट ही येते. आता त्याच्यात तुम्हाला नक्की पुढे जाऊन काय काय गोष्टी करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, त्याच्यासाठी ॲक्च्युली इंडिव्हिज्युअल लेवलवरती भेटून तुम्ही कन्सल्टंटकडनं ती माहिती घेणं आणि तुमचा पूर्ण प्रोवन रोडमॅप तयार करणं हे गरजेचं आहे. एक उदाहरण मी आमच्या स्टुडंट्स एका सांगेन की कम्प्लिटेड द BA म्हणजे 10वी नंतर 12वी त्याच्यानंतर BA विथ अ गुड ग्रेड्स ओव्हरऑल 75% अँड अबाव, कम्प्लिटेड दॅट अँड देन एंटर इन टू द स्पोर्ट्स मॅनेजमेंट. जर का तुम्ही आधीच्या माझ्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मी या पर्टिक्युलर सब्जेक्टबद्दल बोललेलो पण आहे. अ पर्सन डुईंग अ BA इन सायकोलॉजी हॅज गॉन फॉर अ स्पोर्ट्स मॅनेजमेंट कोर्स. आता अशा पद्धतीने जाता येतं आणि ते करिअर चांगलं करता येतं. ही ऑपॉर्च्युनिटी किंवा ही जेव्हा क्लिअरिटी आली त्यावेळेला दे कुड टेक दिस पाथ अँड हॅव अ ग्लोबल करिअर. एक अजून एक मुद्दा कसा असतो की BA BCom BSc करत असताना स्टुडंटचा विचार असा असतो की हे झाल्यानंतर आपण इथेच मास्टर्स करून मग त्याच्यानंतर आपण जॉबला जाऊ. तसं करण्याऐवजी जर का तुम्ही तुमच्या सेकंड इयरमध्येच इफ यू स्टार्ट रिसर्चिंग ऑन की मला मास्टर्सला कुठल्या फील्डमध्ये जाता येऊ शकेल किंवा मी अजून कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो विथ माय करंट क्वालिफिकेशन, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ओव्हरसीजची जर्नी प्लॅन करू शकता किंवा तुम्ही तुमचा एक पूर्णपणे ग्लोबल करिअरसाठी गोष्टी मॅप करायला सुरुवात करू शकता. दॅट इज ॲब्सोल्युटली रिक्वायर्ड इन अ वे, कारण का खूप अशा सब्जेक्ट्स आहेत, करिअर्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. दो यू आर कमिंग फ्रॉम दीज इन अ वे काय म्हणतात ना, दीज आर इन अ वे नॉन टेक्निकल कोर्सेस मधनं तुम्ही येत असाल तरीसुद्धा ओव्हरसीजसाठीचे असंख्य करिअर्स आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता आणि यू कॅन हॅव अ ग्रेट करिअर. सो म्हणलं तसं की सेकंड इयरला यू स्टार्ट द प्रोसेस की बाबा मला नक्की करिअर कुठलं करायचं आहे. करिअर निवडत असताना जे तुम्हाला आवडतं आहे, जे पटतं आहे विथ युअर स्किल्स लर्निंग आणि म्हणलं तसं की कोर्सेस विथ इंटर्नशिप्स अवेलेबल असतील तर नथिंग लाईक इट की जे तुमची एम्प्लॉयबिलिटी वाढवतात. ओव्हरसीजला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अर्न अँड लर्न सिच्युएशन आहे की जिथे तुम्ही शिकत असताना काम करत असता, सो त्या प्रॅक्टिकलिटीचाही तुम्हाला तिथे उपयोग होतो. नंतर अशा कंट्रीज तुम्ही सिलेक्ट करू शकता की जिथे तुम्हाला स्टे बॅक ऑप्शन आहे. मग जसं UK आहे, आयर्लंड आहे, दुबई आहे किंवा जर्मनी आहे की जिथे तुमच्या कोर्सच्या बेसवरती तुम्ही तिथे राहू शकता आणि तो अजून एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुमचं ॲक्च्युअल तिथे ग्लोबल करिअर चालू होतं की जिथे तुम्हाला लोकलवरती तिथे जॉब्स मिळायला लागतात, तुम्हाला स्पॉन्सर्स मिळतात अँड देर इज अ नाईस कन्सेप्ट की ज्याच्यावरती आम्ही दर वेळेला काम करत असतो, विच इज यू बिकम अ ग्लोबल सिटिझन. सो ग्लोबल सिटिझन म्हणजे काय की आज तुम्ही एखाद्या कंट्रीला जाताय, तिथे छान काम करताय, सेटल होत आहे, देन यू आर मायग्रेटिंग टू सम अदर कंट्री. मे बी असं तुम्ही 10-15 वर्ष वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये राहताय किंवा एका कंट्रीमध्ये राहताय अँड देन मे बी फॉर द later part of your life you are coming back to India, maybe investing in India or coming as a retirement. पण तुम्ही एवढे स्किलफुल राहता, ज्ञानवाईज तुमच्याकडे खूप गोष्टी राहतात, तुमचं नेटवर्क ग्लोबल लेवलला एवढं छान तयार होतं की परत आल्यानंतर तुम्ही भारताला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वर नेऊ शकता, त्याच्या इकॉनॉमीमध्ये खूप चांगला हातभार लावू शकता. सो दिस इज वॉट ॲक्च्युली वॉट आय कॅन से अगेन की करिअर फिट और अ फिट जस्ट नॉट अ स्कॉलर किंवा एकदम टॉप रँक्ड असं नाही, पण करिअर फिटसाठी किंवा अ फिट कॅन्डिडेट कॅन थिंक ऑफ ग्लोबल करिअर अँड कॅन गो
अब्रॉड फॉर देअर स्टडीज अँड हॅव अ ग्रेट करिअर. आता तुम्हाला ही माहिती मिळाली आहे की ज्याच्यामध्ये म्हटलं तसं की फक्त टॉपर्ससाठी स्टडी अब्रॉड नाही आहे, तर राईट फिटसाठी आहे. आता ह्याच्यातही बरेचदा BA BCom BSc या स्टुडंट्सचं मे बी कन्फ्युजन असू शकेल की अरे आमच्याकडे कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स आहेत. तुमच्या डोक्यात काही स्पेसिफिक स्ट्रीम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ करू आणि तुम्हाला त्याची माहिती नक्कीच पुरवू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या क्लोज ग्रुपमध्ये शेअर करा ज्यांना ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटू शकेल आणि त्यांना ग्लोबल करिअरसाठी मदत होऊ शकेल. So once again, this is Mayur Adi from Sidura, Study Abroad Process Simplified.